कोल्हापूर महापालिका प्रशासनानं गाळेधारक भाडे भरण्यासाठी ते इस्टेट विभागानं भरून घेतलं नाही. 2015 पासून भाड्याचा प्रश्न प्रलंबित आहे. आता मात्र गाळेधारकांच्या थकबाकीवर दंडव्याजाची आकारणी करण्यासह गाळी सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई थांबवावी, 5% ऐवजी रेडी रेकनरच्या 2% आकारणी करावी आणि 15 मार्चपर्यंत कारवाई करू नये अशा मागण्या गाळेधारक संघटनेनं केल्यात. महापौर रुपाराणी निकम यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. 1 लाख थकीत भाड्यावर 1.5 लाखापर्यंत दंडव्याज आकारण्यात आल्याचं गाळेधारकांनी महापौरांच्या निदर्शनाला आणून देत राज्यात अन्यत्र रेडी रेकनरच्या 2% प्रमाणच भाडं आकारणी होत असल्याचं सांगितलं. गाळे सील करताना 15 दिवसांची नोटीसही दिली जात नसल्यानं गाळेधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौर रुपाराणी निकम यांनी गाळेधारकांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर तसंच संघटनेचे अध्यक्ष अमर क्षीरसागर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेतंय याकडे गाळेधारकांचं लक्ष लागलंय.